गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे पहा, थोड्याशाच शेंगा राहिलेत कारण पावसामुळे तुम्हाला माहितीच आहे वेलाची हालत बघा. पण आलेल्या शेंगा इतक्या सुंदर आहेत, दाणे भरायला लागलेत ह्याच्यात आणि कोळ्या पण आहेत बघा. बघा मोठी शेंग आहे. एका भाजीची तर शेंग मिळतीच आहे, काही जरी झालं तरी. तुम्हाला तर माहित आहे आपल्याला कधीच आपल्या बागेतून खाली हात जायला लागत नाही. त्यामुळं मस्त हे पहा, एका भाजीची शेंग झाली आहे आपल्याकडे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, आणि चवळीच्या शेंगानंतर आपण आलो ह्या गोसाव्याच्या वेलाकडं. परवा जे छोटं गोसावळ दाखवलेलं ते आता छान तयार झालंय. तर आज भजी नाही, ह्याची करणार आहे मूग डाळ घालून भाजी. तर फ्रेंड्स, या स्टार फ्रूटच्या रोपाजवळ आले, दोनच राहिली आहेत. हे आहे कच्च, तर आपण हे स्टार फ्रूट तोडूया. बघा हे किती छान तयार झालं, छान. एकच अबाबाची शेंग आली आहे, पण माझ्याकडे ऑलरेडी 3 आहेत आधी काढलेल्या. तर आज ह्याची मस्त अशी आपण भाजी करूया. तर परत आलोय आपण या बागेत आणि हे पहा, नवीन भोपळ्याचा वेल मस्त असा चढतोय. त्या वेलाला हे बघा कारलं लटकतंय खाली, सुंदर कारलं मिळालं एक. हे पहा फ्रेंड्स, इथे एक मिळालं. छोटी कारली भरपूर आहेत, तुम्हाला दिसत असतील. हे पहा लटकतात, भरपूर छोटी कारली आलीत नवीन नवीन. आणि बघा मी बागेच्या बाहेर आलंय आणि ह्या मांडवावर तुम्हाला दिसत असेल, हे पहा छान असं कारलं आलंय. तर आपण हे तोडूया. हे पहा, 2 मस्त कारली ह्या वेलाची. अजून पाहूया. हे वेळ झाला काढायला. हे बघा पिवळं झालं, हे सोडतीये मी, बियाला वाळू दे. बस 2च कारली, ही 2. अजून एक वेल जाता जाता ह्या वेलाला मगाशी काढलेली, पण मला आत्ता एक कारलं दिसलं, तुम्हाला दाखवते. चांगलं मोठं येते. हे पहा, हे पहा, वा, येस. एका भाजीची कारली जमा होत आहेत. अजून आहे एक वेल. वेलाकडे जायचंय फ्रेंड्स. त्याच्या आधी मला ना राहवलं नाही ही भेंडी बघून. हे पहा किती सुंदर अशी भेंडी आलेली आहे. तर मी भेंडी जाता आता पहिले कट करते, मग आपण राहिलेली कारली तोडूया. आणि खूप सुंदर अशी भेंडी आली आज, एकदम फ्रेश वाटते. आता पाऊस नाहीये, पाऊस पडून गेलाय म्हणजे. पण हे पहा, भेंडी काढायचं काम अगदी मनापासून करते, कारण हीच एक भाजी आहे जी रोज मिळते आपल्याला. तुम्ही म्हणत असाल आत का नाही जात, खाली पहा जरा, पाय ठेवायला सुद्धा येणार नाही, आपण पडणार. शेवाळ आलंय पूर्ण पाण्याला. हे पहा, काय काय भेंडी जून झाली आहे, पण ठीक आहे. ऑलरेडी चिखलात मक्याची कणसं काढताना मी पडलेले आहे, व्हिडिओ दाखवलं होतं तुम्हाला, त्यामुळे थोडं जपून काढायचं. हे पहा, इथं लांब लांब भेंडी लागलेली आहे. तसेच ह्याही रोपांना इथं दिसत असेल तुम्हाला. आता मी दोन्हीकडची पटकन तोडून घेते, कारण एवढ्या पावसाळ्यात ही भाजी मिळतीये, तेच खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यामुळं प्रत्येक हे कष्टाचं फळ आहे, त्यामुळे आपण घ्यायचंच आहे. हे पहा, छान भेंडी अजून इकडे भरपूर निघतील, मी दाखवते तुम्हाला काढल्यावर. आणि मी पटकन म्हणते, कारण कोणत्याही क्षणी पाऊस जोरात यायला चालू होतो. इथे पहा, ऑलमोस्ट भेंडी संपलेली आहे. शेवटचे बघा, टोपली फुल भरलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, सगळी भेंडी काढून झाली आहे. तर मी चालले हा पोई साग काढायला. आहे पहा किती छान सुंदर आलेला आहे. तर आपण हा साग छान काढून घेऊया. हे बघा किती छान आलाय वेल, हा दिसतंय. तर हे डाळीमध्ये घालायचं, जसं आपण पालकाचं गरगट करतो तशी ही पानं आपल्या मलबेरी स्पिनॅच पण म्हणतात, आपल्या डाळीत घालून आपण बनवायची डाळ. हा कारल्याला कारली इथं आली आहे, छोटी छोटी पण भरपूर आहेत. आणि खाली हे सगळा आहे लाजाळूचा वेल. आणि परवा मी तुम्हाला फूल दाखवलेलं, तर ते लाजाळूलाच आलेलं आहे, हे दिसतंय का? हे बघा कारली, आणि बघा मिरच्या, परवा दाखवल्या होत्या मी तुम्हाला. ह्या मिरच्या भरपूर तिखट असतात फ्रेंड्स. पूर्ण टोपली भरली आहे, सगळी भाजी काढून झाली आहे. जाता आता म्हटलं आज पालेभाजीसाठी आपण घेतोय हा कलमी साग. तुम्हाला मी बऱ्याच वेळा हा दाखवला आहे, सांगितलं आहे ह्याची माहिती. ह्याचे कॅल्शियम भरपूर असतं या भाजीमध्ये. तर ही भाजी माझी आवडती आहे, आणि ही इथली बेंगॉलची लोकल आणि फेमस अशी भाजी आहे, कलमी साग. हातानं पण छान तुटतो. शेंडे जर तुम्ही कोळे तोडत असाल ना, तर हातानं मस्त तुटतात ते.
कात्रीची गरज नाही आणि कात्रीनं काय होतं एकदम भरपूर तोडला जातो. हे बघा मला आजच्या पुरता हा भरपूर असा साग मिळालेला आहे. तर चला हे बघा टोपली अगदी फुल झाली आणि जाता जाताच दाखवते. हे पहा आपली गवारीची ही रोपं लागू होत आहेत. तर फ्रेंड्स आज माझ्या बागेनं मला दिल्यात इतक्या सुंदर अशा चवळीच्या शेंगा. गोसावळं मिळालेलं आहे, एक शेंग अबब, एक आपल्याला स्टार फ्रूट, खूप सारी कारली, खूप सारी भेंडी, त्यानंतर पोई साग आणि आत्ता काढलाय आपण कलमी साग. तर कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग जरूर कमेंटमध्ये कळवा. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.